बबन भाऊ पोरगी तर रसमलाईच आहे हो. पसंत आली आपल्याला. लगन द्या करून माया लगन. मले पाहिजे हे. पडली रे बाबा मले पडली. बबन भाऊ पसंत आहे आपल्याला पोरगी. जरासा वय वय नको करू ना. एवढे घाई करून राहिला का? त्या पोरीचं नाव राहिलं गाव राहिलं विचारायचं. बाबा पाहिली नाही तर पसंत आली म्हणते. रसमलाई आहे म्हणते पोरगी. थांब ना वय वय नको करू ना. हे पोरग तर टकलंच आहे बापा. काय टकल्याच्या गळ्यात बांधतात का बापा आता जबरदस्तीने मध्ये. असा पोरगा आणला बाबा शिवलाल का कसं माझ्या चांगले दिसत नाही आले. हा कसं माझ्या झमकून द्यावर पडेल हा फक्त आता. केस बांधते हा टकला मागळ्यात हे. हो तसं जाय ना. चला ना मग इचाला ना हो. नाव इचाला ना. काय नाव आहे गाव आहे तर बोले पोच आहे ना. काही विचार लोकांना द्या लगन लावू माझ्या झमकून द्या ना. बबन भाऊ बबन भाऊ पतली न बोले. एक नंबर यातो मा एक नंबर. शिवलाल भाऊ हो बोल ना बाबा. तेच म्हटलं आपलं नाव घे विचारायचं. पण कसं आहे गड्या नाव घे विचारायचं काही कामच नाही ना रे. आता मला सारच माहित आहे गड्या. हा त्या गड्याला पटली की नाही विचारतो पहिली. आवाज खाली चालता बापो. मला तशीच बायको द्या करून. गोरी चिकटी आहे ना रसमलाई. पोरीला विचारा हे ढंग सांगणार नाही ना. शिवलाल त्या गड्याला तर पसंत आहे पोरगी. पाहता बरोबर पसंत केली त्यानं. काही वांधा नाही ना. पोरीला पोरगा पसंत आहे. मला विचारलं नाही काही नाही. पोरीला पोरगा पसंत आहे हे कसं काय बापा? कोण सांगलं तुम्हाला मला पसंत आहे म्हणून? मला पसंत. हो बाई पोराचं कायची कमी आहे. कायचीच कमी नाही ना. पुण्याले 16,000 महिना याले. आहो घरी वावर आहे याच्या. सारं पद्धतशीर आहे ना. गावात घर बांधायला घरकुल भेटेल आहे त्याले. 1,30,000 कशाचीच कमी नाही ना. घरी पाण्याला नळ आहे. पुण्याले मस्त खोली करेल आहे. खोलीतही नळ आहे. पाणी आणायला जायचं काम नाही. मला ते सांगू नका तुम्ही. हे तर नाटकं करून राहिली रे बा. इले आता कसं कब्जात नाही लागेल तिकडे. कब्जात नाही लागेल हिच्या मायले निले. चाल बरं बाई तू तिकडे चाल बरं. रूम मध्ये चाल तुला सांगतो मी. उठ लवकर चाल तिकडे. काय म्हणता तुम्ही मला सांगा काय म्हणतात? मुकाट्यानं ऐक ना बाई पोरी. ऐक ना. आम्ही तुझ्या भल्याच सांगू राहिलो ना. पुण्याला पोरगा बापा जॉबला आहे. 16,000 महिना आहे. त्याची मस्त खोली आहे त्याची. काही टेन्शन नाही ना बापा. काही टेन्शन नाही. गावी घर आहे. तुला अजून काय पाहिजे? याच्यापेक्षा चांगलं स्थळ भेटणार नाही तुले. हो म्हण म्हणून राहिले तुम्ही. सगळं बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. तेला लाग बरोबर असेल पण पोराच्या डोक्याला पाहणं केसात काय नाही टकला असताय. आणि मी हे टकलं पसंत करू का हे? हा बाबा मी एवढी चांगली नाही टकलं. सगळ्या मैत्रिणी मला चिडवतील बाबा. टकला नवरा केला हिने. टकला केला नवरा. मी नाही बाबा. मी नाही करत. पोरी अव तो टकला नाही हो. तिकडे रोग गेलाय ना बुलढाणा जिल्ह्यात. टकल्या रो त्या पाण्यानं त्याचे केस गेले ना बापा. लय लोकांचे टकले पडले. 200-300 लोक येतात. त्यातला एक आहे हा. आता केस येतात त्याले. मलम लावणं चालू आहे. येतात त्याले केस. तो काय टकला आहे का? काही मी का टकल्याबरोबर लग्न करून देणार आहे का बाई तुझ्या पोरी? पोरगी तर निरा हेंबाळीच आहे बापा. त्या मायले का सुद्धा दिसणार नाही का पोरी तुया? टकला देऊ का आम्ही तुले करून? आता तो टकल्या रोग गेलाय म्हणून आता येतीलच केस त्याले. आता ट्रीटमेंट चालू आहे त्या डोक्याची. काही लावणं चालू आहे. येईनच ना केस. पोरी तू हो म्हण की नाही म्हण. संबंध चांगला. दुसरा असा पोरगा भेटणार नाही चांगला. साधा शंपर पोरगा आहे मस्त. तुला टेन्शन नाही बापा कोण्या गोष्टीचं. तुया म्हणजे हातचं पावलं होते तो पोरगा. काहीच टेन्शन नाही ना. जे सांगितलं ते आणून बी देते. साधा शंपल पोरगा. हो सांगून देतो आम्ही त्याले. लग्न करून टाकतो याबरोबर. मला लग्न करणार नाही आता. मला शिकणं आहे. मग माझं शिक्षण झाल्यावर मग पाहिजे मी लग्नाचं. पण आता नाही. मला लग्न नाही करणं. घुबर तोंडे तू हो म्हण की नाही म्हण. तुला लग्न याच्या सोबत करणं आहे. असा पोरगा डबल भेटणार नाही. आता भेटला तरी आपल्याला पोरगा असा हातचा एकदा गेला निष्ठून की भेटणार नाही असं. याच सोबत लग्न करायला लागते तुला आता. बरं शिवलाल त्या पोरावाल्याला सांगून द्या म्हणा. कसं पोरीला बी पोरगा पसंत आहे म्हणा. त्याच्या ऐकून होकार आहे. बरोबर आता जातो मी. आता सांगून देतो द्यायले की बा असं असं आहे. आमचा काही वांधा नाही. करायला तयार आम्ही लग्न. आले नव्हते शिवलाल भाऊ आले ना. काय शिवलाल काय जमते का आमच्या गळ्याचं? अरे बापा जमवलं ना. मी असल्यावर काय वांधा आहे का? पोरीला पोरगा पसंत आहे. काही वांधा नाही. पण कसं घ्या द्यायचं काहीच होणार नाही बरं. रुपये भेटणार नाही. नुसतं तुम्हाला पोरगी भेटेन. दुसरं काही भेटणार नाही बरं. नाही तर मग कसं कूलर पाहिजे. वॉशिंग मशीन पाहिजे. फ्रीज पाहिजे. फलानच पाहिजे. आम्हाला पोलोमच पाहिजे. झपेलेन गादीत दिली. उस्ती दिली. अंगावर चादर दिली घ्यायले. ते काही भेटणार नाही बरं. ते काही नोकऱ्या मग लग्न झाल्यावर ऐकणार नाही आम्ही. अरे बापा नाही ना शिवलाल भाऊ. मी काय तुम्हाला मागणार आहो का ते? मी की बापा थांबून द्या घ्या पुण्यामध्ये. सारा जा पुन्हा घेत. चादर नादर पलंग मागायची. पहिले सोय लावून ठेला झपायची आम्ही. पण कसं आहे आपल्याला पोरी पसंत आहे. आपल्याला काहीच पाहिजे नाही. लग्न कधी लावता ते सांगा. आज देता का लावून? आज देता का?
आज भाले तर पुरा नेतात पडला बाबा, पुरा खाव खाव करून आला हात. थांब ना जरा, वय वय नको करू ना. बरं बरं, मग व्यवस्था आहे का तुमची? आज लग्न करायची आहे का? हा, कसं पोरीले एक अंगठी लागीन, हा 2 मणी 1 डोरलं, काय सर्त करा लागीन, कपडे मपले, आहे का तुमची तयारी? शिवला तू गड्या पुरीचीच बाजू घेऊन राहिला. बरं पोराला जर तुम्ही काही देत नाही ना, फ्रीज देऊन राहिला, कूलर देऊन राहिले, तर मग मी म्हणतो मग तुम्ही त्या मण्याची सोन्याची गोष्टच काय करून राहिले, घेणं देणं? हा, काही गरज नाही ना. जसं ज्या कपड्यात आहे पोरगी त्या कपड्यात लग्न लाव, त्याच्या घरी गेल्यावर मग ते कपडे घेतील, पाहिजे काय करायचं आहे. बरं बरं बापा, आहे त्या कपड्यात काही वांधा नाही. हा, मग कुठे लावता लग्न? ऑफिस लावता की कुठे मंदिरात चालता? आता घरी लग्न लागत असते का? मंदिरात. मंदिरात चला, मारुतीच्या मंदिरात. हा चला ना, आताच लग्न, मग काही वांधात नाही ना. आपण तर तयार जाऊ. वाशिंग 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 मागा लागेल ना. बरं बरं, ते घेऊन या आपण. हा, मी आलोच मग अंदरून. हो हो, ये एवढी घाई रे तुला लग्नाची? हा, एवढा थळथळ करून राहिला का? आपल्याला 5-25 हजार भेटले असते ना. पण नाही आम्हाला काहीच पाहिजे नाही, सरळ जाण्या पुण्यात घे. अरे शांतता काय करा माझं कसं रे. अरे का माल भाऊ, तुले काय सांगू, डोक्याला एक केस नाही राहिलं बा. पोरी रे टकला झालो ना मी. ही आता इकून तिकून भेटली अप्सरा, तर करून घेऊ दे. हा, नाही भेटलं चालते काही, तिकडे पाहू लागलं तर पुण्यात काय घ्यायचं आहे तर. आणि मीनच का आता काही हेला खाली झप नाही, पण आता सांगायला लागते लोकाईले काय करता. हा हा वा माया झाला आता पाहुणे बरोबर बोलणं, तर कसं चला मंदिरात जाणार, आपल्याला झटकनी लग्न लावून देणार. म्हणजे काय आहे हे? हा खेळ आहे काय? 10 मिनिटात पायनी झाली, 5 मिनिटात लग्न. काय आहे, काय समजून राहिले तुम्ही हे? नको चालू ना, असा पोरगा भेटत नाही ना. हा हिरा आहे ना, पोरगा हिरा आहे ना, त्याची पारख करणं जराशी. चाल भाई लवकर चाल मंदिरात. लगन करणं नाही ना तुम्ही जबरदस्तीने. मला लगन नका लावून देऊ ना, मला लगन करणं नाही. आता मला शिकणं आहे ना. पणा नको करू, चाल मुकाट्यानं मग शिकतो. लग्न झाल्यावर किती शिकत तर. चाल पोरी चाल, नाटकं करू नको, चाल लवकर. बबन बबन, पाहुणे घेऊन ये तिकून, घेऊन ये, चाल लवकर मंदिरात. हो आणतो आणतो, चाल इकडे चाल. बरं चाल बाबा माझ लगन. बाबा लगन लगन, आता लगन आहे माया. आता काही वेळ आणणार आहे बाबा भाऊ, तुम्ही काही वेळ आणणार आहे. एका दिवसात झटकनी पटकनी लगन. पोरगी पाहिली रे बाबा, मंदिरात लगन आहे रात्री कार्यक्रम. चाल बडबड करू, चाल लवकर. हा चला. अरे बा शिवला, मला काय समजून नाही राहिलं बा. अरे तुले काय समजून नाही राहिलं? कसं मला हे पोरगीची बला लवकर काढणार हे कारोड, म्हणून तू त्या माझ्या इथं लग्न करून देणार झटपट. मुली तिच्या मायाबरोबर लग्न करणार ना. उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना लेखा, 14 फेब्रुवारी आहे ना, प्रेमाचा दिवस. त्या दिवशी आम्हाला गाजवणार दोघाईले, म्हणून या कुबडले आज काढणार. बाबा तुला काढलाय, पण मग काय लेखा नर्दा नवरीले कपडे नाही घेतले आपण, बाशिंग नाही, काही नाही, बामणाची व्यवस्था नाही, लग्न नाही आलं कोणी नाही, 5-25 पाहुणे नाहीत. हा हे कसं बाय? हा कसं आहे बे? सारं होते ना बे, तू काय एवढा टेन्शन घेऊन राहिला? बामण बॉच मी लाईन लायला येऊन राहिले, ते लग्न लायले आणि खालीच पाहिजेत 5-25 लोक. हा, आखरी शेवटी दोघं नवरा बायकोलेच राहा लागते की नाही? 5-25 लोक राहत असतात का सोबत? हा, की जात काढायला येत असतात गड्या. हा, कुठे खाऊ घाल तर 5-25 लोक बरं आहे नाही. या तुझ्या लफड्या बाई, तू असं लग्न करून देऊन राहिला त्या पोरीचं. तिच्या मायली चव नाही, ढंग नाही, तुलाही नाही का? आणि माझ भाव त्याच्यापेक्षा नाही, त्याला साऱ्या राज अनितात झाला. आजच्या आज लग्न करू म्हणजे माझ भाऊ मस्त आहे गड्या, मस्त आहे. निदान 2-4-5-10 लोक तर पाहिजे साक्षीदार, किंवा लग्न लागलं की काही उद्या काही झालं यायचं तर हा कसं करशील? आपल्या गळ्यात नाही येऊन पडलं पाहिजे ना बाबा. कसं बे ते उद्याचं उद्या पाहून घेऊ ना बे, आजचं काय आहे ते पाय. हा, यायचं चोगायचं कसं जमून देणार लग्न, मग उद्या काही हो. हिच्या मायचं मा झालं की मग काय कोण बोनसं काय कोणाला माहीत आहे? हा, असा विषय आहे ना. तू टेन्शन न घेऊ ना बे. बबनेला का जास्त डोकं खाऊन राहिलं का तू? आले का शिवराल कसवले का एवढं घाईलं का? मामा आज फोवायला का त्याले काय आपतल्या का फालतू? ते पोरगी राहिली ते बोलिलं का? आणि पोहून तटून तर काय करा? काय आले का त्या पोरीचं लग्न जबरदस्ती लावून देऊन राहिला बाबा. हा, एक तर मामा भाऊ तिला पसंत नाही बाबा. हा, टकलाय मामा भाऊ. लग्न झाल्यावर तिला राहणंच आहे, कुठे जाईन? तिची माय माझ होईन. हा, मग तिला वागवणार कोण आहे सांग ना तू? हा, तू काय टेन्शन घेऊन राहिला? काहीच होत नाही, ते काही पोहून येत नाही. तिला माहिती मागेना पुढे फपुडला ओळी मायना मावशी. तिले राहीना जाते मावाज भावाजो, तो टकला असो कसाही असो. ते लग्न झाल्यावर नवरा तो नवरा असते बाबा, प्रेम वाढत असते. साऱ्या कशाची इच्छा पूर्ण झाल्या पोरीच्या, पोराच्या इच्छा पूर्ण झाल्या की झालं. दोघं मध्ये मग असं घट्ट तयार होते, असं असते ते.
बा घट तयार होतं म्हणतं, बेसन तयार होतं म्हणतं बाबा. टिकलं तर बरं आहे बा. चलो तो चांतक नाही तर शांत. काय खरं नाही बा आई. तुम्हा घराभोवती अंतगळा काही नाही भांडण येत आहे. कोणता आहे बाबा नाही बाबा बोला तू. तू डोकसा खाऊ नको बरं. तुले काही समजत नाही ह्या बाळवानाच्या. हो बाबून बा, अरे आणा हो इकडे आणा. बोला शिला तू. काय राजा महाराज एवढा उशीर असते का? तुम्हाला टाइम कोणता दिला राजा? आता टाइम कोणता होऊन राहिला? मुहूर्तावर लग्न झालं पाहिजे ना. पण कसं मुहूर्तावरच काम आहे आपलं. मुहूर्तावरच आहे. टेन्शन ना घेऊन मी असल्या काय टेन्शन का? काळजी करू नका बा तुम्ही. काळजीनं माणूस टाकला होते. काळजी करू नका महाराज. पण कसं झटपट लग्न लावा लागते बरं. 10 मिनिटात जिकडल्या तिकडे. नाही तर मग पंचांत मंत्र मारत फोकत तटीसा लागलंच तर 500 शिल्लक घ्या. पण कसं झटपट. दोघं नवरा बायको एका 5 मिनिटात त्याच्या घरी रवाना. टेन्शनचं काम नाही. बरोबर बाबा. 5 मिनिटात कमी एका मिनिटात आटपतो. तरी जाऊन दोघांनी कुकू लावलं की झालं. फुम फुम फा केलं की झालं लगन. टेन्शन ना घेऊ तुम्ही. फक्त आपली कसं दक्षिणा टाईट ठेव जा. तुमच्या दक्षिणा टेन्शन ना घेणं. दक्षिणा तुम्हाला भेटून जाईन ना महाराज. तुमचे कोणते पैसे ठेवले का म्या? तरी 500 रुपये तरी 1000 दिले राजा. तसा काही विषय नाही म्हणा शिवलाल भाऊ. तुमचा तर कसा नगदी व्यवहार आहे. चला मग चला. झटकनी पटकनी आटपून टाकू लवकर. चला पप्पा चला. तुमची वाट पाहून राहिलो तो आम्ही. पोरगा पोरगी मंदिरात उभी आहे तिकडे. चला चला. कुठी लाईन आहे बा शिवलालची. लगा बेकार आले बा शिवलाल. कुठी लाईन नाही बा गड्याची. जोटी लाईन आहे रे भूया बवाऱ्याची. महाराज काय करते काय माहिती बाबा. महाराज ह्यात वर वधू. हो मी काय भोकरा थोडी दिसून राहिले ना मले. हे म्हणून वर वधू तर करतो ना मी. त्यांचा ठेवा. पण बाबा महाराज लवकर लगून लावा ना. आमचं झटकन पटकन जाऊ द्या. मला नवाई झाली. रसगुल्ला भेटला ना मला. रसगुल्ला खरंच लगन लागते बाई. आज माय काही खरं नाही. जिंदगी नरकात जाते बाई. आता काही खरं नाही. लगन देतात मला हे लावून. माझ्या मनाविरुद्ध हे लगन. कसं करू आता काय करू. लग्न मी मनवरा सदा मंगलम वधरे शिवम मधु. सावधान सावधान. टाका अक्षदा टाका. झालं लागले लगून यांचं दोघांचा. चालेल पार पडलेला आहे कार्यक्रम. बबन भाऊ लगन तर लय अर्धा घंटा लागते. या महाराजांचं एवढंच म्हटलं. शुभमंगल सावधान. पुरं म्हणायला लावणं महाराजले. आता पुरं होईल नाहीये बबन भाऊ. बाबा एका दिवसात लगन तसंच असते बाबा. घाटपट घाई आहे ना. महाराजला जा लागते दुसरी तिथं महाराजची. म्हणून कसं महाराजनं एक कळवं महत्वाचं कळवं म्हटलं. झालं लगन तुझं. बाबा कसं हो बबन भाऊ. कसं लगन लावलं राजा माया. ना कन्यादान ना काही ना काही. अरे बा बवारिया. कन्यादान करायला तुला सासरा तर पाहिजे. सासू सासरीच वय पाहिजे तर तो कन्यादान होते. का मले करायला लावता बाबा कन्यादान त्या पोरीचं रे. काही कन्यादान नाही झालं तुझं लगन निपटलं. काय लेखाचं कन्यादान हो का हिचा बाप मी. आता कसं हिची माय उद्या बायकोच आहे ना. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 तारीख प्रेमाचा दिवस. होऊन जाऊ का लेखा चालवा. हिची माय नाटकं घरी लगन नाही होईल म्हणे. आता आपण होईल ना. चला झालं तुमचं लगन. स्वाहा झालं. चला लवकर आणा दक्षिणा आणा. पाया घ्या लागा. चला घ्या आशीर्वाद घ्या. चला चला अलकनी केलं बा महाराज न काम. झटकन पटकन ते अम्मा आहे झाले का. महाराज म्हणा फास्ट आहे महाराज. 500 दिले की काही करते महाराज. झटपट झटपट. तर उद्या असंच लावतं म्हणा आमचं पटकनी झटकनी. मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.